बॉलिवूडचे सुपरस्टार आणि गुजरातचे ब्रँड अँबॅसेडर अमिताभ बच्चन आता लवकरच महाराष्ट्रातील बागायत कलेच्या शास्त्र व कलेचा प्रचार प्रसार संपूर्ण विश्वात करणार आहेत। महाराष्ट्रातील बागायत कला आणि शास्त्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली की त्यांनी अमिताभ बच्चन यांची भेट घेऊन राज्यातील बागायत कला आणि शास्त्राचा प्रचार प्रसार करावा अशी विनंती केली आहे। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की या उपक्रमाच्या माध्यमाने जितेंद्र आव्हाड राजकीय फायदा घेऊ इच्छितात। गुजरातच्या निवडणुकांच्या आधी नरेंद्र मोदींनी एक गुजरातचं मॉडेल बनवत असताना अमिताभ बच्चनना ब्रँड अँबॅसेडर बनवलं होतं आणि तसाच उपयोग महाराष्ट्रातील ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी कदाचित करून घेण्याचा काही आता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांचा प्रयत्न आहे असं मला दिसतंय। 18 ऑगस्टला दहीहंडीचा महोत्सव आहे आणि ह्या दहीहंडीच्या महोत्सवामध्ये अमिताभ बच्चननी यावं अशी गेल्या अनेक वर्षापासूनची त्यांची इच्छा होती, कारण ते नेहमी असं म्हणतात की माझा गोविंदा माझा अमिताभ बच्चन। तर ह्या ओळखीचा फायदा किंवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या ब्रँड अँबॅसेडर पदाचा फायदा जर स्वतःच्या दहीहंडी महोत्सवासाठी कुठले मंत्री करत असतील तर ते निश्चितपणे चुकीचं आहे। अशा प्रकारे कृपया त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी अमिताभ बच्चन सारख्या एका मोठ्या माणसाचा चेहरा वापरू नये। जेणे तर तेथेच जितेंद्र आव्हाड यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे। माझ्या आयुष्यात माझा एकही फोटो कुठल्याही स्टार बरोबर नाही आणि शेवटी माझं शिक्षण हे PhD पर्यंत झालेलं आहे। जेवढं ज्याचं शिक्षण असतं तेवढे त्याचे विचार असतात। नारायण राणे यांच्या मुलाचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आणि या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। परंतु यानंतर अशी चर्चा सुरू होती की राणे हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत। परंतु या सर्व गोष्टींचं खंडन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधान भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना केले। या संदर्भामध्ये नारायण राणेजी सोबत माझी अर्धा पाऊण तासपर्यंत चर्चा झाली आणि चर्चेमध्ये कुठेही जे काही बातम्या बाहेर पसरवल्या जात आहेत की नारायण राणे जे कुठे पार्टी सोडत आहेत वगैरे अशातलं बिलकुलच नाही आहे। त्यांच्या कुठल्याही अशा प्रकारची भूमिका असणार नाही आहे। परंतु या संदर्भामध्ये त्यांचे काही नाराजी जे काही असेल ज्या विषयावरची असेल त्या संदर्भामध्ये पार्टी त्यांच्यासोबत चर्चा करण्याकरता तयार आहे आणि तशा प्रकारची चर्चा आमची झाली आहेत। त्यामुळे असं नाही आहे की नारायण राणे जे काही नाराज आहे आणि त्यामुळं काहीतरी वेगळ्या प्रकारची भूमिका घेण्याची मनस्थितीमध्ये अत्यंत चुकीची आणि खोटी बातमी। फेसबुक प्रकरणावरून पुण्यात मोहसिन शेख नामक सॉफ्टवेअर प्रोफेशनलची हत्या करण्यात आली होती। नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुक आणि व्हॉट्सअपवर टाकण्यात आला होता आणि यामुळे तणावाची स्थिती देखील निर्माण झाली होती। परंतु ज्या युवकाची हत्या करण्यात आली आहे त्याचा याच्याशी काही एक संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय। राज्य सरकारने याबद्दलचा आपला अहवाल केंद्र सरकारला पाठवलाय। विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे यांनी पत्रकारांना अशी माहिती दिली की राज्य सरकारने पाठवलेल्या अहवालाला घेऊन केंद्र सरकार संतुष्ट नाहीये। पुणे में जो फेसबुक पे माननीय बाला साहब ठाकरे और अन्य कई लोगों के विडंबना का ये प्रकरण हुआ, उसके बारे में जांच करके रिपोर्ट भेजना ऐसा केंद्र सरकार ने राज्य सरकार को सूचना की थी। राज्य सरकार ने इसका प्राथमिक रिपोर्ट केंद्र सरकार की तरफ भेजा है, पर केंद्र सरकार इसके बारे में समाधानी नहीं है और केंद्र सरकार ने राज्य सरकार को ये बताया है कि इसकी पूरी तरह से छानबीन होना चाहिए। जो रिपोर्ट आपने भेजा है उसमें से कुछ भी निष्कर्ष पर नहीं आ सकता है और राज्य सरकार भी इस घटना के बारे में गंभीर नहीं है। यह जातीय तेड़ होता है, जाति जाति में दंगा होने का डर है और ऐसी स्थिति में पूरी कानून सुव्यवस्था बिगड़ सकती है। पर महाराष्ट्र के सरकार इसके बारे में इतनी सीरियस नहीं है। महाराष्ट्र के कानून सुविधा पूरी तरह से बिगड़ चुकी है। दिन ब दिन कई घटनाएं ऐसे महाराष्ट्र में हो रही है और सरकार गंभीरता से नहीं ले रही है। मुस्लिम समाजाद्वारे सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे आणि ही मागणी योग्य असल्याचंही त्यांच्याद्वारे सांगण्यात आलं आहे। आमदार आमीन पटेल यांनी याचीच मागणी विधानसभेत देखील केली। सच्चर कमेटी से लेके महमूद रहमान कमेटी तक जितनी भी कमेटी आई है उसने इस बात को स्पष्ट बताया है कि मुसलमान की आर्थिक और सामाजिक स्थिति बहुत ज़्यादा ख़राब होते जा रही है। आज़ादी के बाद आज 2014 में मुसलमान दिन पे दिन पिछड़ता जा रहा है। उसके लिए एक ही उसकी वजह है कि उसको गवर्नमेंट जॉब और शिक्षण के अंदर जो एजुकेशन के अंदर रिजर्वेशन नहीं है। आज मैंने सरकार से मांग की है कि वो सरकार को स्पीकर महोदय निर्देश दे, आदेश दे कि मुसलमानों को 10% गवर्नमेंट जॉब में और एजुकेशन के अंदर रिजर्वेशन दिया जाए। 10% का आरक्षण अक़लियत मुसलमानों के लिए वो मांग की है और मुझको बेहद खुशी है कि
स्पीकर जी ने गवर्नमेंट को बताया है कि बहुत गंभीर मसला है और ये बहुत दिन से रुका हुआ है। इस पर गवर्नमेंट को जल्द से जल्द फैसला करना चाहिए। महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी विधान भवनात पत्रकारांना अशी माहिती दिली की राज्यातील 30 टोलनाके बंद करण्याचा प्रस्ताव त्यांनी तयार केला होता, परंतु 2011 सालापासून हा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धूळ खात पडलाय। मे 2011ला हा प्रस्ताव वित्त खात्याकडे पाठवण्यात आला। हा कमिटीचा प्रस्ताव 2011 मे मध्ये, अर्थात यामध्ये निधी द्यायचा आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक अडचणी ज्या राज्यापुढे येत राहिल्या, त्याच्यामुळे हा निर्णय जो आहे लांबणीवर पडत राहिला। हा काल शेवटी जो आहे निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये 30 नाके जे होते त्याच्यामध्ये आणखी 14 नाके जे आहेत वाढवण्यात आलेले आहेत। 44 नाके एकूण जे आहेत इथले टोल जे आहेत बंद करण्यात येतील। छगन भुजबळ यांनी पुढे असंही सांगितलं की ते या मुद्द्याला अनुसरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संपर्कात आहेत। अब बहुत ज़्यादा निधि अगर आए तो उसके बारे में सोचेंगे, क्योंकि जो है यहाँ 60 टोल जो है वो केंद्र सरकार के, भारत सरकार के, उसके ऊपर भी टोल है। अब उनको भी तो पूछना चाहिए कि भाई उनके पास कुछ रास्ता है जो नेशनल हाईवे के ऊपर के टोल बंद किए जाए। जो आदरणीय गडकरी साहब की इनके पास जो मंत्रालय है उनसे हम सलाह मशवरा करेंगे और किस ढंग से नेशनल हाईवे के टोल बंद कर सकते हैं या हमारे राज्य सरकार के टोल बंद कर सकते हैं, उसके बारे में अगर कोई उपाय है तो ज़रूर उसके ऊपर जो हम ध्यान देंगे। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।